श्री गुरुदेव दत्त. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. त्रिमूर्ती राजा गुरु तुझी माचा, कृष्णा तिरी वास करोनी ओजा. सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सूर स्वर्गी पाहते विनोदा. ऐसा श्री गुरुचरण ध्यात, जाता भक्त नामांकित. अति श्रमला चालत, राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निद्रिस्त, मनी श्री गुरुदत्त चिंतित. कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी पर्येसा. रूप दिसे सुषुप्तीत, जटाधारी भस्मांकित. व्याघ्र चर्म परिधनित, पीतांबर वास देखा. येऊनी योगेश्वर जवळी, भस्म लाविले कपाळी. आश्वासुनी तया वेळी, अभय कर देतसे. इतुके देखोनी सुषुप्तीत, चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तये वेळी. मूर्ती देखिली सुषुप्तीत, तेची ध्यातसे मनात. पुढे निघाला मार्गक्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाचे. देखोनिया योगिशा ते, करिता झाला दंडवत. कृपा भाकी करुणा वक्त्र, तारी तारी म्हणतसे. जय जयाजी योगाधीशा, अज्ञातम विनाशा. तुझी ज्योती प्रकाशा, कृपानिधी सिद्धमुनी. तुझे दर्शने निशेष, गेले माझे दुरित दोष. तू तारक आम्हास, म्हणून आलासी स्वामिया. कृपण भक्ता लागुनी, येणे झाले कोठोनी. तुमचे नाम कवण मुनी, कवण स्थानी वास तुम्हा. अर्थात, हे त्रिमूर्ती दत्तात्रेया, तुला नमस्कार असो. तूच माझा गुरु आहेस. तू कृष्णा तीरी वास करतोस. तेथे तुझ्या सानिध्यात भक्त इतक्या आनंदात असतात की स्वर्गातील देवांनाही त्यांचे मोठे कौतुक वाटते. विष्णूचे नाव घेणारा एक शिष्य श्री गुरुचरणांचे ध्यान करीत मार्गाने जात होता. चालून चालून तो दमला. श्रम परिहारासाठी एका झाडाखाली विसावला. क्षणभरात त्याचा डोळा लागला. झोपलेला असताना त्याला एक स्वप्न पडले. स्वप्नात एक यतीश्वर आले. त्यांच्या मस्तकी जटाभार, सर्वांगास भस्म आणि कमरेला पीतांबर होते. त्यांनी व्याघ्र चर्म परिधान केले होते. ते यती म्हणजे योगी नामधारकाच्या जवळ आले. त्यांनी त्याच्या भाळी स्वहस्ते भस्म लावले. त्याला अभयदान दिले, आश्वासन दिले. तोच त्याला जाग आली. त्यांनी अवतीभोवती पाहिले तर कोणी दिसले नाही. मनोमन आश्चर्य करीत तो पुनश्च मार्गस्थ झाला. तर काय आश्चर्य! काही अंतरावर त्याला स्वप्नात पाहिलेल्या योग्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. तो आनंदाने पुढे धावला. योग्याला दंडवत घालून तो म्हणाला, हे योगाधीशा, तुझा जय जयकार असो. तूच माझी माता आहेस, तूच माझा पिता. तू अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करणारा सूर्य आहेस. कृपा सिद्ध आहेस. तुझ्या दर्शनाने माझे समस्त दोष नाहीसे झाले आहेत. तू आमच्या उद्धारासाठीच आला आहेस अशी माझी श्रद्धा आहे. या भक्तावर कृपा करणाऱ्या स्वामीराया, तुम्ही कुठून आलात? तुमचे नाव काय? तुम्ही कुठे राहता? सिद्ध म्हणे आपण योगी, हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी. प्रसिद्ध आमोचा गुरु जगी, नृसिंह सरस्वती विख्यात. ज्याचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमातीर. त्रयमूर्तीचा अवतार, नृसिंह सरस्वती. भक्त तारा वया लागी,
अवतार त्रय मूर्ती जगी, सदा ध्याती अभ्यास योगी, भवसागर तरावयासी. ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्त जना सदा वरदू. अखिल सौख्य श्रियानंदू, देता होय शिष्य वर्गा. त्याच्या भक्ता कैचे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण. धन धान्यादी गोधन, अष्टैश्वर्ये नांदती. अर्थात नामधारकाच्या हृदयातील उत्कट भाव व त्याची जिज्ञासा जाणून तो योगी म्हणाला, मी स्वर्ग आणि पृथ्वीवरील तीर्थक्षेत्रांच्या यात्रा करीत हिंडत असतो. भीमा व अमरजा या नद्यांच्या संगमावर श्री क्षेत्र गाणगापूर वसले आहे. माझे गुरु नृसिंह सरस्वती त्यांचे हे स्थान. नृसिंह सरस्वती हे दत्तात्रयांचा अवतार आहेत. भक्तांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना भवसागरातून सुखरूप तारून नेण्यासाठीच ते भूलोकी प्रकट झाले आहेत. अभ्यास करणारे योगी नित्य त्यांचे ध्यान करतात. श्री गुरु नृसिंह सरस्वती कृपेचे सागर आहेत. ते आपल्या भक्तांना व शिष्यांना सर्व प्रकारचे सौख्य, ऐश्वर्य व आनंद देतात. त्यांना काहीही कमी पडू देत नाहीत. ऐसे म्हणे सिद्धमुनी, ऐकोनी विनवी नामकरणी. आम्ही असतो सदा ध्यानी, तया श्री गुरुयतीचे. ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्धयती. वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे. तू तारक आम्हासी, म्हणून माते भेटलासी. संवार करोनी संशयासी, निरोपावे स्वामिया. अर्थात हे ऐकून नामधारक म्हणाला, स्वामी, मीही श्री गुरूंचे ध्यान करतो. आमच्या वंशातील पूर्वजांपासून सर्वजण त्यांचीच भक्ती करीत आले आहेत. असे असताना माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का? आज दैवयोगाने तुमची गाठभेट झाली आहे, तेव्हा कृपा करून या संशयाचे निराकरण करा. सिद्ध म्हणे तये वेळी, ऐक शिष्यास तोममवळी. गुरु कृपा सूक्ष्म स्थळी, भक्त वत्सल परियेसा. गुरु कृपा होय जास, दैन्य दिसे कैचे त्यास. समस्त देव त्यासी वश्य, कळी काळासी जिंके नर. ऐसी वस्तू पूजुनी, दैन्य वृत्ती सांगसी झणी. नसेल दृढ तुझे मनी, म्हणून कष्ट भोगितोसी. त्रैमूर्ती श्री गुरु, म्हणून जाणी जे निर्धारू. देऊ शके अखिलवरू, एक भावे भजावे. एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे श्री पुरारी. राखेत श्री गुरु निर्धारी, आपुले भक्त जनासी. आपण कोपे एखाद्यासी, रक्षु न शके योमकेशी. अथवा विष्णू परियेसी, रक्षु न शके अवधारी. अर्थात योगी म्हणाले, अरे, श्री गुरु भक्तवत्सल आहेत. ते सर्वांवर सारखीच कृपा करतात. ज्याच्यावर गुरुकृपा आहे त्याला सर्व देवता अनुकूल असतात. तो भक्त कली व काळ यांच्यावरही मात करतो. तू त्यांची भक्ती करतोस आणि आपण दीन आहोत असे सांगतोस. याचा अर्थ तुझ्या मनात त्यांच्याविषयी दृढ भाव नाही. अरे, श्री गुरु दत्तात्रय म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचा एकत्रित एकरूप अवतार. ते तुझे सर्वतोपरी कल्याण करतील. त्यासाठी त्यांच्या चरणी एक निष्ठा ठेवून त्यांची भक्ती कर. एखादे वेळी देव कोपले तर श्री गुरु रक्षण करतात, पण श्री गुरु कोपले तर मात्र कोणीही रक्षण करू शकत नाही. ऐसे ऐकोनी नामकरणी, लागे सिद्धाची या चरणी. विनवितसे कर जोडूनी, भाव भक्ती करोनिया. स्वामी ऐसे निरोपिती,
संदेह होते माझे चित्ती, गुरुची केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आणिक तुम्ही निरोपिले ती, विष्णू रुद्र जरी कोपती, राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपलिया न राखे कोणी. हा बोल असे कवणाचा, कवणशास्त्र पुराणीचा, संदेह फेडी गा मनाचा, जेणे मन दृढ होय. येणे परी नामकरणी, सिद्धासी पुसे वंदोनी, कृपानिधी संतोषिनी, सांगतसे परियेसा. अर्थात नामधारक म्हणाला, स्वामी, श्री गुरु दत्तात्रय हे त्रिदेवांचे एकत्रित एकरूप अवतार आहेत, हे कसे? तसेच देव कोपले तर गुरु रक्षण करतात, पण गुरु कोपले तर देवही रक्षण करू शकत नाही, हे कोणत्या शास्त्रात व पुराणात सांगितले आहेत? कृपा करून माझ्या मनातील हा संदेह दूर करा. सिद्ध म्हणे शिष्यासी, तुवा पोचले आम्हासी, वेदवाक्य साक्षीसी, सांगेन ऐक एक चित्ते. वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करून, त्याची पासाव पुराण अष्टादश विख्यात. तया अष्टदशात ब्रह्मवाक्य असे ख्यात, पुराण ब्रह्म वैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती, प्रकाश केला हे क्षिती ब्रह्मवाक्य विस्तार. तया व्यासापासूनी ऐकी जे समस्त ऋषीजनी, तेची कथा विस्तारोने सांगेन ऐका एक चित्ते. चतुर्मुख ब्रह्मयासी, कलियुग पुसे हर्षी, गुरु महिमा विस्तारेसी, ब्रह्मदेवे निरूपला. अर्थात योगी म्हणाले, नामधारका, तू हा चांगला प्रश्न विचारलास. वेदवाक्यांच्या साक्षीने मी जे सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐक. ब्रह्मदेवाच्या मुखातून 4 वेद व 18 पुराणे निर्माण झाले. ब्रह्मवैवर्त पुराण हे त्यापैकीच एक होय. द्वापार युगाच्या अंती श्री विष्णू अर्थात नारायण हा व्यास झाला. त्याने लोककल्याणासाठी वेदांची नीट विभागणी केली. ब्रह्मसूत्रादिकांचा व पुराणांचा विस्तार केला. त्या व्यासांनी ऋषींना जी कथा सांगितली तीच मी तुला सांगणार आहे. त्यात ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुचा महिमा सविस्तर सांगितला आहे. ऐसे म्हणता नामकरणी, पुनरपि सिद्धासी नमुनी, विनवितसे करद्वय जोडूनी, भाव भक्ती करोनिया. म्हणे सिद्ध योगीश्वरा, अज्ञान तिमिर भास्करा, तू तारक भवसागरा, भेटलासी कृपा सिंधू. ब्रह्मदेव कलियुगासी, सांगे केवी कारणेसी, आद्यंत विस्तारेसी, निरोपी जे स्वामिया. ते ऐकताच नामधारकाने योग्याला वंदन केले व म्हणाला, हे योगीश्वरा, आज मोठ्या सौभाग्याने तुमची भेट झाली. ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरु महात्म्य केव्हा व का सांगितले ते ऐकण्याची मलाही जिज्ञासा आहे. ऐक शिष्या एकचित्ता, जधी प्रळया झाला होता, आदी मूर्ती निश्चिता, होता वटपत्र शयनी. अव्यक्त मूर्ती नारायण, होता वटपत्र शयन, बुद्धी उपजे चेतन, आणिक सृष्टी रचावया. प्रपंच म्हणे सृष्टी रचना, करणे म्हणोनी आले मना, जागृत होई या कारणा, आदी पुरुष तै वेळी. जागृत होऊनी नारायण, बुद्धी संभवे चेतन, कमळ उपजवी नाभीहून, त्रैलोक्याचे रचनाघर. तया कमळा मधून उदयो झाला ब्रह्मा आपण,
चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा. म्हणे ब्रह्मा तये वेळी समस्ताहुनी आपण बळी. मजहून आणि कस्तुळी कवण नाही म्हणतसे. हासोनिया नारायणू बोले गाढ शब्द वचनू. आपण असे महाविष्णू भज म्हणे तया वेळी. देखोनिया श्री विष्णुसी नमस्कारी ब्रह्मा हर्षी. स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियेसा. संतोषोनी नारायण निरोप दिधला अंतर्गणन. सृष्टी रचिगा म्हणून आज्ञा दिली तये वेळी. ब्रह्मा विनवी विष्णुसी नेणे सृष्टी रचावयासी. देखिली नाही कैसी केवी रचू म्हणतसे. ऐकोनी ब्रह्मयाचे वचनू निरोप दिला महाविष्णू. वेद असती हे घे म्हणून देता झाला तय वेळी. सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर. तेणेची परी रचुनी स्थिर प्रकाश करी म्हणितले. अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण. जैसी आरसा असे खूण सृष्टी रचावया तैसा वेद. या वेद मार्गे सृष्टीसी रची गा ब्रह्मया अहर्निशी. म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टीते. योगीराज संतोषले. ते कथा सांगू लागले. प्रलय काळी भगवान विष्णू म्हणजे नारायण अव्यक्त स्वरूपात वटपत्रावर शयन करीत होते. त्यांना सृष्टीची रचना करावीशी वाटली. तेव्हा त्यांनी आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केले. त्यातून ब्रह्मदेवास प्रकट केले. त्यांनी चारी दिशांना पाहिले म्हणून तो चतुर्मुख झाला. त्याला आपणच सर्वश्रेष्ठ आहोत असे वाटू लागले. तेव्हा विष्णूने त्याला दर्शन दिले व तू माझी भक्ती कर असे सांगून सृष्टी रचना करण्याची आज्ञा केली. ब्रह्मदेवाने त्यांना वंदन केले, त्यांची स्तुती केली व म्हणाले, हे महाप्रभू, मला सृष्टी रचनेचे ज्ञान नाही, मी काय करू? विष्णूने त्यांना 4 वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करण्यास सांगितले. त्याला सृष्टी रचनेचे सामर्थ्य दिले. सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे. स्वेदज अंडज नामे जारज उद्विज उपजविले. श्री विष्णूचे निरोपाने त्रिजग रचिले ब्रह्मयाने. तेणे परे सृष्टी क्रमणे व्यासे असे कथियेली. सिद्ध म्हणे शिष्यासी नारायण वेदव्यासी. विस्तार केला पुराणासी अष्टादश विख्यात. तयात ब्रह्म वैवर्त पुराण असे प्रख्यात. ऋषेश्वरासी सांगे सुत तेची परी सांगतसे. सनकादिकांते उपजवेनी ब्रह्मानिष्ठ येणे गुणी. मरीचादी ब्रह्म सगुणी उपजवी ब्रह्मा तये वेळी. तेथोनी देव दैत्यांसी उपजवी ब्रह्मा परियेसी. सांगता कथा विस्तारेसी असे ऐक शिष्योत्तमा. अर्थात त्यानंतर ब्रह्मदेवाने विविधतेने नटलेले स्थावर जंगम विश्व निर्माण केले. त्यामध्ये स्वेदज म्हणजे घामापासून उत्पन्न होणारे, अंडज म्हणजे अंड्यातून जन्मास येणारे, जारज म्हणजे गर्भाशयातून प्रसवणारे व उद्विज म्हणजे वृक्ष वनस्पती आदी अशी 4 प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली. ब्रह्मवैवर्त पुराणात सुताने शौनकादिक श्रेष्ठींना त्याविषयीचे सविस्तर वर्णन स्वतः सांगितले आहे. त्यानंतर ब्रह्मदेवाने सनकादिक मानसपुत्र मरीची आदी सप्तर्षी, देव आणि दैत्य उत्पन्न केले. कृत, त्रेत, द्वापार युग मग उपजवी कलियुग. एकेका ते निरोपी मग भूमीवरी प्रवर्तावया. अर्थात
मग त्याने काळाचे 4 विभाग केले. त्या प्रत्येक भागाला अनुक्रमे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग ही नावे दिली. त्यांचे पृथ्वीवर क्रमाने आगमन होते. त्या प्रत्येक युगाचा स्वतःचा असा विशिष्ट वेश आहे, स्वभाव आहे, कार्यप्रभाव आहे. बोलावूने कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी, तुवा जाओने भूमिसी प्रकाश करी आपणाते. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषोन, सांगेन त्याचे लक्षण ऐका श्रोते एकचित. असत्य नेणे कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे, यज्ञोपवित आभरण त्याचे रुद्राक्ष माळा करकंकणे. येणे रूपे युग सत्य ब्रह्मयासी असे विनवित, माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी. भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक, माते न साहे ते एक कवणे परिवर्तावे. ऐकोनी सत्य युगाचे वचन निरोपी तो ब्रह्मा आपण, तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी. न करी जड तुंते जाण आणिक युग पाठवीन, तुवा रहावे सावधान म्हणून पाठवी भूमीवरी. अर्थात कृतयुग म्हणजे सत्ययुग. ते सत्यवचने, वैराग्यशील, ज्ञानी व सत्वगुणांची वृद्धी करणारे होते. त्याने शुभ्र वस्त्र परिधान केले होते. त्याने यज्ञोपवीत व रुद्राक्ष माळा धारण केल्या होत्या. हातात कंकणे घातली होती. ब्रह्मदेवाच्या आज्ञेने ते पृथ्वीवर आले. त्याने आपल्या स्वभावाला अनुसरून लोकांना सत्प्रवृत्त व सन्मार्गी केले. तपश्चर्येचा मार्ग प्रकट करून जीर्णोद्धार केला. वर्तता येणे परी ऐका, झाली अवधी सत्याधिका. बोलावूने त्रेतायुगाते विवेका, निरोपी ब्रह्मा परियेसा. त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन, असे त्याचे स्थूल स्तनू हाती असे यज्ञ सामग्री. त्रेतायुगी याची कारणे यज्ञ करीती सकळ जने, धर्मशास्त्र प्रवर्तने कर्म मार्ग ब्रह्मणासी. हाती देखा वृषभ असे धर्म प्रवर्तक सदा वसे, ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी. अर्थात कृतयुगाचा अवधी पूर्ण होताच ब्रह्मदेवाने त्याला परत बोलावून त्रेतायुगास पृथ्वीवर पाठविले. ते स्थूल देहाचे होते. त्याच्या हाती यज्ञाची सामग्री होती. ते विवेकी, वैराग्यशील व धर्मशास्त्र प्रवर्तक होते. कृतयुग म्हणजे मूर्तिमंत यज्ञच. पृथ्वीवर आल्यानंतर त्याने आपल्या स्वभावाला अनुसरून धर्माचा व शास्त्रांचा प्रसार केला. कर्म मार्गाची स्थापना केली व त्या युगात लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले. आपला कार्यकाल पूर्ण करून ते आनंदाने परत गेले. बोलावूने ब्रह्मा हर्षे निरोप देत द्वापारासी. सांगेन तयाचे रूपासी ऐका श्रोते एकचित्ते. खडग खटांग धरोनी हाती धनुष्य बाण येरा हाती. लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे. पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार ऐसा निका. निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी. अर्थात मग ब्रह्मदेवाने द्वापार युगाला पाठविले. त्याच्या हातात खडग, खटवांग व धनुष्य बाण ही आयुधे होती. ते उग्र, शांत, निष्ठुर व दयावान अशा मिश्र स्वभावाचे होते. त्या युगात जगामध्ये पाप व पुण्याचे प्रमाण
समसमान होते. त्याने पृथ्वीवर आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे कार्य केले व ब्रह्मदेवाकडे परतले. त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाते पाचारी, जावे त्वरित भूमीवरी, म्हणून सांगे ब्रह्मा देखा. ऐसे कलियुग देखा, सांगेन लक्षणे ऐका. ब्रह्म याचे सन्मुखा, केवी गेले परियेचा. विचारहीन अंतकरणी, पिशाच्या सारखा वदनी. तोंड खालते करुनी, ठाई ठाई पडतसे. क्रूर आपण विरागहीन, कलह द्वेष सवे घेऊन. वाम हाती धरुनी शिष्ण, येत ब्रह्म या सन्मुख. जिव्हा धरुनी उजवे हाती, नाचे कली अतिप्रीती. दोषोत्तरी करी स्तुती, पुण्य पाप संमिश्रित. वाकुल्या दावी हासे रडे, जिव्हा तोंड करुनी वाकडे. उभा ठेला ब्रह्म या पुढे, काय निरोप म्हणतसे. देखोनी तयांचे लक्षण, ब्रह्मा हासे अति गहन. पुसतसे अति विनोदाने, लिंग जिव्हा का धरिले. कलियुग म्हणे ब्रह्मयासी, जिंकीन समस्त लोकांसी. लिंग जिव्हा रक्षणारासी, हारी असे आपणाते. या कारणे लिंग जिव्हा, धरोनी नाचे ब्रह्मदेवा. जेथे जाईन मी स्वभावा, आपण न भिये कवणिया. ऐको न कलीचे वचन, निरोप देतो ब्रह्मा आपण. भूमीवरी जाऊन आपुले गुणप्रकाशी. कली म्हणे ब्रह्मयासी, मज पाठविता भूमीसी. आपुले गुण आहेत कैसी, सांगेन ऐका स्वामिया. छेद करीन धर्मासी, आपण करे निरंकुशी. निरानंद परियेसे, निद्रा कलह माझे प्राण. परद्रव्य हारक परस्त्री हरत, हे दोघे माझे भ्रात. प्रपंच मत्सर दंबक, प्राण सखे माझे असती. बकासारिके संन्यासी, तेची माझे प्राण परियेसी. छळ करोनी उदरासी, मिळविती पोषणार्थ. तेची माझे सखे प्राण, आणिक असतील पुण्यजन. तेची माझे वैरी जाण, म्हणून विनवी ब्रह्मयासी. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, सांगेन तुझ उपदेशी. तुझ्या युगी आयुष्य नरासी, स्वल्प असे 100. पूर्वयुगा युगी देखा, आयुष्य बहु मनुष्य लोका. तप अनुष्ठान ऐका, करीती अनेक दिवसवरी. मग होय तयांसी गती, आयुष्य असे अखंडिती. या कारणे कष्टती क्षिती, बहु दिवस पर्यंत. आता ऐसे नव्हे जाण, स्वल्प आयुष्य मनुष्यपणे. करीती तप अनुष्ठाने, शीघ्र पावती परमार्था. जे जन असते ब्रह्मज्ञानी, पुण्य करती जाणोनी. त्यांसी तुवा साह्य होऊने, वर्तत असे ब्रह्मे म्हणा. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, कली म्हणतसे नमून. स्वामींनी निरोपिले जे जन, तेची माझे वैरी असती. ऐसे वैरी जेथ असती, केवी जाऊ ती क्षिती. ऐकता होते मज भीती, केवी पाहू तयासी. 50 भूमंडळात, भरतखंडी पुण्य बहुत. माते मारितील देखत, कैसा जाऊ म्हणतसे. ऐकोनी कलीचे वचन, ब्रह्मा निरोपी हासोन. काळात्म्याते मिळोन, तुवा जावे भूमिसी. काळात्म्याचे ऐसे गुण, छेदन करील धर्मवासना. पुण्यात्म्याचे अंतकरण, उपजेल बुद्धी पापाविषयी. कली म्हणे ब्रह्मयासी, वैरी सांगेन माझे कैसी. वसता ती भूमंडळासी, सांगेन स्वामी ऐकपा.
उपद्रविती माझे बहुत, कृपा न ये मज देखत, जे जन शिवहरी ध्यात, धर्मरत मनुष्य देखा. आणिक असती माझे वैरी, वास करीती गंगा तीरी, आणिक वाराणसी पुरी, जाऊनी धर्म करीती देखा. तीर्थे हिंडती आचरण, आणिक ऐकती पुराण, जे जन करीती सदा दान, तोची माझे वैरी जाण. ज्यांचे मनी असे शांती, तोची माझे वैरी ख्याती. अदंबिकपणे पुण्य करीती, त्यासी देखतासी भीतसे. नासाग्री दृष्टी देऊनी, जप करीती अनुष्ठानी, त्यांसी देखताची नयनी प्राण माझा जातसे. स्त्रियां पुत्रांवरी प्रीती, माया पाशे आचरती, त्यावरी माझी बहुप्रीती, परम इष्ट माझे जाण. वेदशास्त्राते दूषिती, हरिहराते भेद पाहती, अथवा शिवविष्णू दूषिती, परम आप्त माझे जाणा. जितेंद्रिय असतील जे नर, सदा भजती हरिहर, राग द्वेष विवर्जित धीर, त्यासी देखता मज भय. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, तुझा प्रकाश बहुवसी, तुवा जाताची भूमिसी, तुझे इच्छे रहाटती. एकदा विरळागत, होईल नर पुण्यवंत, त्याते तुवा साह्य होत, वर्तत असे म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, कली करीतसे नमन, कर संपुट जोडून, विनवितसे परियेसा. माझा स्वभाव दुर्वृत्तीसी, केवी साह्य होऊ धर्मासी, सांगा स्वामी उपाय यासी, कवणे परी रहाटावे. कलीचे वचन ऐकोनी, ब्रह्मा हासे अतिगहनी, सांगतसे विस्तारोनी, उपाय कलिसी रहाटावया. काळ कळी असती दोनी, तुझ साह्य होऊनी, येत असती निर्गुणी, तेची दाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन, तेची तुझे वैरी जाण, मळमूत्रे वेष्टिले जन, तुझे इष्ट परियेसी. याची कारणे पाप पुण्यासी, विरोध असे परियेसी, अधिक होय पुण्यराशी, तेची जिंकिता परियेसा. या कारणे विरळागत, होतील नर पुण्यवंत, तेची जिंकिती हे निश्चित, बहुतेक तुझ वश होती. एखादा विवेकी जन, तुझा उपद्रव साहिल पूर्ण, जो न साहे तुझे दारुण, तुझ वश्य जाण जाहला. या कलियुगा भीतरी, जन होतील येणे परी, जे जन साहतील तुझी क्रूरी, तेची ईश्वरी ऐक्य होती. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, कलियुग करीतसे प्रश्न, कैसे साधूचे अंतकरण, कवण अंश निरुपावे. ब्रह्मा म्हणे तये वेळी, एक चित्ते ऐक कली, सांगे न ऐका श्रोते सकळी, सिद्ध म्हणे शिष्यासी. धैर्य धरोनी अंतकरण, शुद्ध बुद्धी वर्तती जन, दोष न लागती कधी जाण, लोभ वर्जित नरांसी. जे जन भजती हरिहरासी, अथवा असती काशीवासी, गुरु सेविती निरंतरेसी, त्यासी तुझा न लगे दोषू. माता पिता सेवकांसी, अथवा सेवी ब्राह्मणांसी, गायत्री कपिला धेनुसी, भजनारांसी न लगे दोष तुझा. वैष्णव अथवा शैवासी, जे सेविती नित्य तुळसीसी, आज्ञा माझी आहे तैसी, तयासी बाधू नको. गुरुसेवक असती नर, पुराण श्रवण करणार, सर्व साधन धर्मपर, त्यासी तू न बाधू नको. सुकृती शास्त्र परयाणासी, गुरुते सेविती वंशोवंशी, विवेके धर्म करणारांसी, त्याते तुवा बाधू नको. त्यानंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला पाचारण केले.
ते वृद्ध आणि वैराग्य शून्य होते. पिशाच्या सारखे मुख असणाऱ्या त्या कलीच्या अंतःकरणात एकसारखे हीन विचारच येत होते. ते ब्रह्मदेवा सन्मुख नग्नावस्थेतच आले. कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊनच ते आले होते. त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिश्न धरले होते. ते रडत हसत वेडावत धडपडत व शिव्या देत आले. ब्रह्मदेवा पुढे अधोमुख उभे राहिले. त्याची लक्षणे पाहून ब्रह्मदेवाने विचारले, तू लिंग आणि जीभ का धरली आहेस? कलियुग म्हणाले, मी सर्व लोकांना जिंकू शकतो, पण जे लोक आपली वाणी, रसना व कामवासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही. तुम्ही मला पृथ्वीवर पाठवू इच्छिता, पण माझा स्वभाव आपणास ठाऊकच आहे. मला धर्माने वागलेले आवडत नाही. मी स्वच्छंदी आहे, निद्रा व कलहप्रिय आहे. परद्रव्य आणि परस्त्रीवर डोळा ठेवणारे हे मला बंधू वाटतात. पक्षपात करणारे, हेवा करणारे, ढोंगी, प्रपंचात आसक्त असलेले, छळ करणारे, बाहेरून संन्यासी पण अंतःकरणात प्रबळ भोगवासना असणारे, स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल ते दुष्कृत्य करणारे हे मला प्राणप्रिय मित्र वाटतात. मी दुर्जनांचा आप्त व पुण्यवान सज्जनांचा वैरी आहे. ब्रह्मदेव त्याला म्हणाले, तू पृथ्वीवर जा. तेथे तुझ्या प्रभावाने लोक अल्पायुषी होतील. त्यांची शक्तीही कमी असेल, पण तरीही जे लोक तपश्चर्या व अनुष्ठाने करतील, भगवत भक्ती करतील, त्यांना त्याचे लवकर फळ मिळेल. ब्रह्मज्ञ व पुण्यवान लोकांना इष्ट कार्य सिद्धीसाठी तू सहाय्य कर. कली म्हणाला, ते तर माझे वैरी आहेत. ते जेथे असतात तेथे जाण्याचे मला धाडसच होत नाही. मग मी काय करू? ब्रह्मदेव म्हणाले, तू काळाला बरोबर घेऊन जा. त्याच्या प्रभावाने लोकांची धर्म प्रवृत्ती निस्तेज होईल. सज्जनही पाप प्रवृत्त होतील. त्या योगे तुमचे कार्य सोपे होईल. कलियुग म्हणाले, श्रीहरी व शंकराचे ध्यान करणारे, काशीत निवास करणारे, धर्माचरण, तीर्थयात्रा, पुराण श्रवण, जप, तप व अनुष्ठाने करणारे, जितेंद्रिय, राग व द्वेष नसणारे, शांत स्वभावाचे, अदांभिकपणे पुण्य करणारे, विवेकी अशा लोकांना पाहताच माझा प्राण कासावीस होतो. पण स्त्री पुत्रादिकांवर आसक्त असलेले, जन्मदात्यांचा तिरस्कार करणारे, वेदशास्त्रांची निंदा करणारे, हरिहरांमध्ये भेद करणारे, हे सर्व माझ्या स्वभावाला अनुरूप वर्तन करणारे असल्याने मला आपलेसे वाटतात. जे माझे वैरी आहेत ते मला उपद्रव देतात, मला जराही दया दाखवत नाहीत. त्यावेळी मी काय करावे? ब्रह्मदेव म्हणाले, काळजी करू नकोस. तुझे भूलोकी पदार्पण होताच लोक तुला अपेक्षित असेच वर्तन करतील. तुझ्या प्रभावाने बहुतेक सर्वच लोक पीडित होतील, पण ज्यांच्यावर तुझा प्रभाव पडणार नाहीत ते तुला कधीही वश होणार नाहीत. असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील. तू त्यांना सहाय्य कर. कलियुग म्हणाले, मी दुष्ट स्वभावाचा आहे. धर्माचरण करणाऱ्यांना कसे सहाय्य करणार? ब्रह्मदेव म्हणाले, निर्मळ मनाचे, धैर्याने वागणारे, शुद्ध बुद्धी असणारे, निर्लोभी, माता पिता देव ब्राह्मण गायी तुलसी यांची सेवा करणारे, गुरूंची सेवा करणारे, भेदभाव विरहित पुराण श्रवणात आस्था असलेले, सर्व धर्म साधनात तत्परता दाखवणारे व सत्कर्मांचे आचरण करणारे असतात तेच साधू. तू त्यांना कधीही त्रास देऊ नकोस. त्यांना सहाय्य कर, ही माझी आज्ञा आहे. कली विनवी ब्रह्मयासी, गुरु शब्द म्हणजे आहे कैसी, कवण गुरु स्वरूप कैसे, विस्तारावे मज प्रती. ऐकोनी कलीचे वचन, ब्रह्मा सांगतसे आपण, ग कार म्हणजे सिद्ध जाण,
रेफ पापस्य दाहक उकार विष्णु अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित त्रितयात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलिसी गणेशो वा युक्तो विष्णूंनाच समन्वित वर्णद्वयात्मको मंत श्रुत वर्ग फलप्रद गणेशाते म्हणती गुरु तैसाची असे वैश्वानरू ऐसाची जाण शाधरू गुरु शब्द वर्ते इतुके ठाई गुरु पिता गुरु माता गुरुरेव परशिवा शिवे रुष्टे गुरुश्राता गुरुरुष्टे न कश्चन गुरु पिता गुरु माता गुरु शंकरू निश्चिता ईश्वरी होय जरी कोपता गुरु रक्षील परियेचा गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परियेसी ईश्वरू कोपेल जरी त्यासी श्री गुरु राखेल निश्चित गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परातत्व तस्माद गुरुमाश्रयेत गुरु ब्रह्मा सत्य जाण तोची रुद्र महाविष्णू गुरुची तत्व कारण म्हणून गुरु आश्रावा हरो प्रसन्ने पीच वैष्णवा जना संप्रार्थयन्ते गुरुभक्ती भव्ययाम गुरु प्रसन्ने जगता मधीश्वरः जनार्दन स्तुत्यस्ति सर्व सिद्धिदा ईश्वर जरी प्रसन्न होता त्यासी होय गुरु ओळखविता गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय आधीन आपुल्या गुरुर भजव्या शास्त्र मार्गन प्रवृत्ती तीर्थ व्रत योग ताप धिनार्थ आचार वर्णादि विवेक ज्ञान ज्ञान पर भक्ती विराग युक्तम या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्ग ऐसी तीर्थ व्रत योग तपासी ज्योती स्वरूप असे जाणा आचार धर्म वर्णाश्रमासी विवेकी कर्म मार्गासी भक्ती विराग युक्तासी गुरुची मार्ग दाखवणार कलियुगाने विचारले देवा गुरु या शब्दाचा काय अर्थ आहे त्याचे स्वरूप आणि महात्म्य कसे आहे ब्रह्मदेव म्हणाले ग उ व र उ मिळून गुरु हा शब्द होतो त्यातील गकार म्हणजेच ग हे अक्षर गणेशवाचक उकार हा विष्णुवाचक व रकार हा अग्निवाचक आहे दोन वर्णांचा गुरु हा शब्द म्हणजे चारी मुक्तींची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे गुरु हाच माता गुरु हाच पिता गुरु हाच परम शिव आहे शिव कोपला तर गुरु रक्षण करेल पण गुरु कोपला तर शिवही रक्षण करू शकत नाही गुरु हाच ब्रह्मा गुरु हाच विष्णू व गुरु हाच महेश्वर आहे गुरु हाच साक्षात परब्रह्म आहे म्हणून त्याच्या चरणी आश्रय घ्यावा वैष्णवजन गुरु भक्ती अखंड राहो अशी प्रार्थना करतात कारण गुरु प्रसन्न झाला तर जगाचा अधीश्वर असा जनार्दनही प्रसन्न होतो त्या भक्ताच्या अधीन होतो गुरु भक्तीने तीर्थे व्रते योग तप शास्त्र मार्ग आचार धर्म व वर्णाश्रम धर्म यांचे ज्ञान होते भक्ती वैराग्य व सत्प्रवृत्ती वृद्धिंगत होते इतुके ऐकोनी कली आपण विनवितसे कर जोडून गुरु सर्व देवांसमान केवी झाला सांग मज ब्रह्मा म्हणे कलिसी सांगेने तुझ विस्तारेसी एक चित्ते परियेसी गुरु विणे पार नाही गुरु विना न श्रवण भवेत कयासी कस्याचित विना करणेन शास्त्रस्य श्रवणम तत्कुतो भवते गुरुविण समस्तांसी श्रवण कैचे परियेसी श्रवण होता मनुष्यासी समस्त शास्त्रे ऐकती शास्त्रे ऐकता परियेसी
तरतील संसार पाशी, या करणे गुरुची प्रकाशी, ज्योती स्वरूप जाणावा. गुरु सेविता सर्व सिद्धी, होती परियेसा सर्व ऋषी. कथा वर्तली अनादी, अपूर्व तुझ सांगेन. कली म्हणाला, देवा, गुरु हा देवांपेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणतात, ते कसे? त्याविषयी सविस्तर सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, संसारातून तरुण जायचे तर शास्त्रांचे श्रवण केले पाहिजे. ही शास्त्रे गुरु मुखातून ऐकली म्हणजे शास्त्राचे व्यवस्थित आकलन होते. अज्ञानाचा अंधकार दूर होतो. अंतःकरण ज्ञानाने उजळून निघते. म्हणून गुरु हा प्रकाशमान ज्योती स्वरूप आहे. त्याच्या सेवेने सर्व सिद्धी प्राप्त होतात. कायिक, वाचिक व मानसिक अशी तिन्ही प्रकारची शुद्धता प्राप्त होते. त्याविषयीची एक पूर्वकथा सांगतो, ऐक. पूर्वी गोदावरीचे तीरी, अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी. वृक्ष असती नाना परी, पुण्य नाभी मृग वसती. ब्रह्म ऋषी आदी करोनी, तप करीती तया स्थानी. तयात वेद धर्म म्हणून, पैल पुत्र होता द्विज. तया शिष्य बहु असती, वेदशास्त्र अभ्यासिती. त्यात दीपक म्हणिजे ख्याती, शिष्य होता परियेसा. होता शिष्य गुरुपरायण, केला अभ्यास शास्त्र पुराण. झाला असे अति निपुण, तया गुरु सेवा करिता. पूर्वी गोदावरीच्या तीरी अरण्यामध्ये अंगिरस ऋषीचा आश्रम होता. त्यात पैल ऋषीचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत. त्यांचे अनेक शिष्य होते. ते वेदशास्त्रादिकांचा अभ्यास करायचे. संदीपक हा त्यांच्यापैकीच एक शिष्य. तो विद्वान आणि थोर गुरुभक्त होता. वेदधर्म एके दिनी, समस्त शिष्यांशी बोलावूनी. पुसतसे संतोषोनी, ऐका श्रोते सकळ जन. बोलावूनी शिष्यांशी, म्हणे गुरु परियेसी. प्रीती असेल जरी तुम्हासी, तरी माझे वाक्य परिसावे. शिष्य म्हणती गुरुसी, जे जे स्वामी निरुपदेसी. अंगीकारू भरवंसी, आम्हासी तू तारक. गुरुचे वाक्य जो न करी, तोची पडे रवरव घोरी. अविद्या माया सागरी, बुडो न जाय तो नर. मग तया कैची गती, नरकी पचे तो सतती. गुरु तारक हे ख्याती, बोलती वेद पुराणे. ऐकोनी शिष्यांचे वचनी, संतोष जाहला वेद धर्म मुनी. संदीपका ते बोलावूने, सांगतसे परियेसा. ऐका हो शिष्य सकळीक, आमचे पूर्वार्जित असे एक. जन्मांतरी सहस्त्रेक, केले होते महापातक. आमुचे अनुष्ठान करिता, बहुत गेले प्रक्षाळिता. काही शेष असे आता, भोगल्या वाचुनी नवचे जाणा. तप सामर्थ्ये जरी उपेक्षा करीत, तरी पाप मोक्षासी आड रिगत. याची कारणे निकृती करीत, तया पाप घोरासी. न भोगिता आपुले देही, आपले पापा निष्कृती नाही. हे निश्चित करोनी पाही, भोगावे आम्हा परियेसा. या पापाचे निष्कृतीसी, जावे आम्ही वाराणसीसी. जाईल पाप शीघ्रतेसी, प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आपणासी, न्यावे वाराणसी पुरीसी. पाप भोगीन स्वदेहासी, माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यात, कवणा असेल सामर्थ्य. अंगीकारावे त्वरित, म्हणून पुषे शिष्यांसी. या शिष्यांमध्ये एकू, नाम असे संदीपकू. बोलतसे अति विवेकू, तया गुरु प्रति देखा. एके दिवशी वेदधर्मांनी आपल्या सर्व शिष्यांना बोलावले व म्हणाले, तुमचे माझ्यावर प्रेम असेल
तर मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. शिष्य म्हणाले, गुरुजी, तुमचे वचन आम्हाला प्रमाण आहे. जे सांगायचे आहे ते सांगा. वेदधर्म म्हणाले, मी जन्मांतरी अनेक पापकर्मे केली आहेत. त्यापैकी तपश्चर्येने बहुतांश पातके संपली आहेत. जे दुष्कर्म शेष राहिले आहे ते भोगल्याशिवाय संपणार नाही. ते पापभोग याच देहाने भोगणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी मी काशीला जाऊन राहणार आहे. त्यावेळी तुमच्यापैकी कोण बरोबर येईल, माझी सेवा करेल ते सांगा. दीपकु म्हणे श्री गुरुसी, पाप करिता देहनाशी. न करावा संग्रहो दुःखासी, शीघ्र करावा प्रतिकारू. वेद धर्म म्हणे तयासी, दृढ देह असता मनुष्यासी. शाल न करावे पापासी, अथवा वाढे विषापरी. तीर्थ प्रायश्चित आपुले देही भोगोनी त्वरित. पापा वेगळे न होता निरुते, मुक्ती नवे आपणास. तीर्थ प्रायश्चित आपुले देही भोगोनी त्वरित. पापा वेगळे न होता निरुते, मुक्ती नवे आपणासी. देह अथवा ऋषेश्वरासी, मनुष्यादी जंतुसी. शालन न होय पापासी, आपुले आपण न भोगावे भोगिता. दीपक म्हणे गुरुसी, स्वामी निरोपावे आपणा. सेवा करीन स्वशक्तीसी, न करिता अनुमान सांगिजे. ऐकोनी दीपकाचे वचन, वेदधर्म म्हणे आपण. कुष्टी होईन अंगहीन, अंध पांगुळ परियेसा. संवत्सर एक विशंत, माते सांभाळवे बहुत. जरी असेल दृढ व्रत, तरीच अंगीकार करावा. दीपकु म्हणे गुरुसी, कुष्टी होईन आपण हर्षी. अंध होईन 21 वर्षी, पाप निष्कृती करीन. तुमची पापाची निष्कृती मी करीन निश्चिती. स्वामी निरोपावे त्वरिती, म्हणून चरणी लागला. ऐकोनी शिष्याचे वचन, संतोषला वेद धर्म मुनी आपण. सांगत असे विस्तारोन, लक्षण तया पापाचे. आपुले पाप आपणासी, नोहे पुत्र शिष्यासी. न भोगिता स्वदेहासी, नवचे पाप परियेसा. या कारणे आपण देखा, भोगीन आपुले पाप दुःखा. बापा आम्हासी सांभाळी तू दीपका, 21 वर्षे पर्यंत. जे पीडिते रोगे देखा, प्रतिपाळणारासी कष्ट अधिका. मज होनी संदीपका, तुझ कष्ट अधिक जाण. या कारणे आपुले देही, भोगीन पाप निश्चयी. तुवा प्रति पाळावे पाही, काशीपुरी नेऊनिया. तया काशीपुरी जाण, पापा वेगळा होईन. आपण शाश्वत पद पावेन, तुझ करिता शिष्योत्तमा. दीपकु म्हणे श्री गुरुसी, अवश्य नेईन पुरी काशी. सेवा करीन 21 वर्षे, विश्वनाथा सम तुम्ही. ते ऐकताच सर्व शिष्य मंडळी एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा संदीप विनम्रतेने म्हणाला, गुरुजी, जो दुःख भोग तुम्हाला भोगावयाचा आहे तो या देहाच्या पतनापूर्वीच भोगून पापक्षालन करा. त्याशिवाय तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. हे मलाही मान्य आहे. मी तुमची सेवा करण्यास तयार आहे. ते ऐकून वेदधर्मांना समाधान वाटले. ते म्हणाले, बाबा रे, नीट विचार कर. दुःख भोगताना मी कुष्ठरोगी होईन, अंगहीन होईन, पांगळा होईन, मला अंधत्व येईल. तुला 21 वर्ष मला सांभाळावे लागेल. हे एक खडतर सेवाव्रतच असेल. त्याला तुझी तयारी आहे का? संदीपक म्हणाला, गुरुजी, तुम्ही कृपा केली तर तुमचे सर्व पापभोग भोगण्यास मी तयार आहे. वेदधर्म म्हणाले, तुझी सद्भावना मी जाणतो, पण ज्याचे कर्म त्यानेच भोगले पाहिजे, ते अन्य कोणालाही देता येत नाही. माझे देह प्रारब्ध मीच भोगणार आहे. त्यावेळी माझी सेवा शुश्रूषा करताना तुला अधिक कष्ट पडणार आहे. संदीपक म्हणाला, गुरुजी,
माझ्यासाठी तुम्हीच काशी विश्वनाथ आहात. तुमच्यासाठी मी कितीही कष्ट सोशीन. ब्रह्मा म्हणे कलिसी, एक शिष्य होता कैसा त्यासी. कुष्ट होतासी गुरुसी, नेले काशी पुराप्रती. मनकर्णिका उत्तर दिशी, कंबळेश्वर सन्निधेसी. राहिले तेथे परियेसी, गुरु शिष्य दोघे जण. स्नान करुनी मनकर्णिकेसी, पूजा करीती विश्वेशासी. प्रारब्ध भोग त्या गुरुसी, भोगित होता तया स्थानी. कुष्ठरोगे व्यापिले बहुत, अक्षहीन अति दुःखित. संदीपक सेवा करीत, अति भक्ती करुनी. व्यापिले देही कुष्ठ बहुत, पू कृमी पडे रक्त. दुःखे व्यापला अत्यंत, अपस्मारी झाला जाण. भिक्षा मागोनी संदीपकू, गुरुसी आणोनी नेत नित्यकू. करी पूजा भावे एकू, विश्वनाथ स्वरूप म्हणत. रोगे करुनी पीडिती नरू, साधू जन होती क्रूरू. तेची रीती दिजवरू, होय क्रूर व्याधी बळे. भिक्षा आणिता एके दिनी, न जेवी श्री गुरु कोपेनी. स्वल्प आणिले म्हणोनी, क्लेशे सांडोनी देत भूमीवरी. येरे दिवशी जाऊनी शिष्य, आणि अन्न बहुवस. मिष्टान्न नाणीसी म्हणिनी क्लेश, करिता झाला परियेसा. परोपकारांची पक्वाने, का नाणीशी म्हणे. जाय कोपे मारू ये आपण, शाखा परोपरी मागतसे. तितुके ही आणि मागोनिया, सर्वस्व करीतसे वाया. कोपे देतसे शिविया, परोपरी परियेसा. एकादे समयी शिष्यासी, म्हणे ताता ज्ञानराशी. मज निमित्त कष्टलासी, शिष्योत्तम शिखामणी. सवेची म्हणे पापी क्रूरा, माते गांजिले अपारा. पू मास विणमुत्रा, क्षण क्षणा धूत नाही. खाता ती मज मक्षिका, कान निवारिसी संदीपका. सेवा करिता म्हणे ऐका, भिक्षा नाणीनी म्हणतसे. या कारणे पापगुण, ऐसेची असे जाण. ओखटे वाक्य निर्गुण, पाप म्हणून जाणावे. पाप जेथे असे बहुत, दैन्य मात्सर्य सहित वसत. शुभाशुभ नेणे क्वचित, पाप रूप ते जाणावे. एकादे दैन्य कासी, दुःख प्राप्ती होय कैसी. अपस्मार होय जयासी, पाप रूप तोची जाणा. समस्त रोग असती देखा, कुष्ठ 16 भाग नव्हती का. वेद धर्म द्विजू ऐका, कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुचे गुणदोष, मना नाणी तो शिष्य. सेवा करी एक मानस, तोची ईश्वर म्हणोनी. जैसे जैसे मागे अन्न, आणोनी देतो परिपूर्ण. जैसा ईश्वर असे विष्णू, तैसा गुरु म्हणतसे. काशी सारखे क्षेत्र असता, कदा न करी तीर्थयात्रा. न वचे देवाची ये यात्रा, गुरुसेवे वाचुनी. न तीर्थयात्रा नच देवयात्रा, न देहयात्रा नच लोकयात्रा. अहर्निशम ब्रह्म हरिश बुद्ध्या, गुरु प्रपन्नो नहि सेव्य मन्यत. आपुला देह संरक्षण, कधी न करी शिष्य राणा. लय लावून श्री गुरुचरणा, कवणा सवे न बोलेची. अहोरात्र येणे परी, ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी. गुरुची होय निर्धारी, म्हणून सेवा करीतसे. गुरु बोले निष्ठुरेसी, आपण मनी संतोषी. जे जे त्याचे मानसी, पाहिजे तैसा वर्ततसे. काही दिवसांनी वेदधर्म संदीपकाला बरोबर घेऊन काशीस गेले. तेथे मणिकर्णिकेच्या उत्तरेस कंबलेश्वरा सन्निध्य वास्तव्य केले. मणिकर्णिकेत स्नान करून विश्वनाथाची पूजा करणे असा त्यांचा नित्यनेम होता. काही काळाने वेदधर्मांना कुष्ठरोग झाला. जखमांनी शरीर अमंगल दिसू लागले. हातापायांची बोटे झडली. त्यातच अंधत्व आले.
फेफरेही येऊ लागले. ते दुःख त्यांना सहन होईना. ते संदीपकावर रागवायचे, त्याची निंदा करायचे. महाव्याधीने त्यांचा स्वभाव पार बदलून गेला होता. ते हट्टी, चिडखोर, उर्मट, क्रूर, शिवराळ झाले होते. ते असंबंध बडबडायचे. संदीपकाला परस्पर विरुद्ध आज्ञा देऊन अतिशय त्रास द्यायचे. त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर नक्कीच पळून गेला असता. पण तो डगमगला नाही. अनंत हाल अपेष्टा सोसून गुरुसेवेत अहोरात्र तत्पर राहिला. तो गुरुचे गुणदोष कधीच मनात आणीत नसे. गुरुसेवेत तो स्वतःलाही विसरून गेला होता. त्याला स्वतःसाठी वेळ मिळत नसे. देव दर्शनालाही जाता येत नसे. पण याबद्दल त्याला कधीही खंत वाटली नाही. वर्तता येणे परिदेख, प्रसन्न होऊनी पिनाक, येऊनी उभा सन्मुख, वर माग म्हणतसे. अरे गुरु भक्ता दीपका, महाज्ञानी कुलदीपका, तुष्टलो तुझे भक्तिसिनिका, प्रसन्न झालो माग आता. दीपक म्हणे ईश्वरासी, हे मृत्युंजय योमकेशी, न पुसता आपण गुरुसी, वर न घे परियेसा. म्हणून गेला गुरुपाशी, विनवितसे तयासी, विश्वनाथ आम्हासी, प्रसन्न होऊन आलासे. निरोप झालिया स्वामीचा, मागे न उपशम व्याधीचा, वर होता सदाशिवाचा, होईल बरवे तुम्हासी. ऐकोनी शिष्याचे वचन, बोले गुरु कोपेन, माझे व्याधी निमित्त जाण, नको प्रार्थो ईश्वरासी. भोगिल्या वाचोनी पातकासी, निवृत्ती नव्हे गा परियेसी, जन्मांतरी बाधिती ऐसी, धर्मशास्त्र असे जाण. मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी, निवृत्ती करावी पापधुनी, शेष राहिलिया निर्गुणी, विघ्न करी मोक्षासी. संदीपकाची ही एकनिष्ठ सेवाभावी पाहून काशी विश्वनाथ प्रसन्न झाले. त्यांनी त्याला दर्शन दिले व म्हणाले, तुझी गुरुभक्ती पाहून मी संतुष्ट झालो आहे. तरी इष्टवर मागून घे. संदीपक गुरुकडे गेला व म्हणाला, गुरुजी, भगवान शंकर प्रसन्न होऊन मला वर देत आहेत. तुमची व्याधी बरी व्हावी असं वर मागू का? ते ऐकून वेदधर्म म्हणाले, ज्याला मुक्ती हवी आहे त्याचे कृत पापांचे भोग भोगूनच संपवावेत असे धर्मशास्त्र सांगते. मी तेच करीत आहेत. म्हणून माझ्या व्याधी निष्कृतीसाठी ईश्वराला प्रार्थना करू नकोस. संदीपक शंकरापाशी गेला व म्हणाला, देवा, मला आपल्याकडून कोणतेही वरदान नको आहे. ऐसे परी शिष्यासी, गुरु सांगे परियेसी, निरोप पुसोनी श्री गुरुसी, गेला ईश्वरा सन्मुख. जाऊनी म्हणे ईश्वरासी, न लगे वर आपणासी, नये गुरुचे मानसी, केवी घेऊ म्हणतसे. विस्मय करोनी व्यमुकेशी, गेला निर्वाण मंटपासी, बोलावून समस्त देवासी, सांगे वृत्तांत विष्णू पुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास, कैसा गुरु कैसा शिष्य, कोठे त्यांचा असे वास, सांगावे मज प्रकाशोने. सांगे ईश्वर विष्णूसी, आश्चर्य देखिले परियेसी, दीपक म्हणजे बाळ कैसी, गुरु भक्ती करीतो अभिनव. गोदावरी तीरवसी, वेद धर्म म्हणजे तापसी, त्याची सेवा अहर्निशी, करीतो भावे एक चित्ते. न ऐकेला देखिला कोणी, गुरु भक्ती करणार निर्वाणी, त्याते देखोनी माझे मनी, अतिप्रीती वर्ततसे. वरदेव म्हणून आपणू, गेलो होतो ऐक विष्णू, गुरुचा निरूप नाही म्हणून, तू घे वर परियेसा. अनेक दिव्य सहस्त्र वर्षी, तप करीती महाऋषी, वर मागती अहर्निशी, नाना कष्ट करोनिया. तैसे तापसी योगियासी, नवे मनवर द्यावयासी, बलात्कारे देता कैसी, वर न घेतो दीपक. तनुमन गुरुसी समर्पुनी,
सेवा करीतो संतोषोनी, त्रिमूर्ती गुरुची म्हणोनी, निश्चय केला मानसी देखा. समस्त देव माता पिता, गुरुची होय ऐसे म्हणता, निश्चय केला असे चित्ता, गुरु परमात्मा म्हणोनी. किती म्हणोनी वर्णुत्यासी, अविद्या अंधकारासे, तोची दीप परियेसी, कुलदीपक नाम सत्य. धर्म ज्ञान सर्व एक, गुरुची म्हणे तो दीपक. चरण सेवा मनपूर्वक, करीतो गुरुची भक्तीने. इतुके ऐकोनी शाद धरू, पहावया गेला शिष्य गुरु. त्यांचा भक्ती प्रकारू, पाहता झाला तैवेळी. सांगितले होते विश्वनाथे, अधिकत्व दिसे आणिक बहुते. संतोषोनी दीपकाते, म्हणे विष्णू परियेसा. बोलावुनी दीपकासी, म्हणतसे ऋषिकेशी. तुष्टल तुझ्या भक्तीसी, वर माग म्हणतसे. दीपक म्हणे विष्णूसी, काय भक्ती देखोनी आम्हासी. वर देसी परियेसी, कवण कार्या सांग मज. दिव्य कोटी सहस्त्र वरुषी, तप करीती अरण्यवासी. त्यांची करीतोसी उदासी, वर नेदिसी नारायणा. मी तर तुझ भजत नाही, तुझे नाम स्मरण नाही. बलात्कारे येऊनी पाही, केवी देसी वर मज. शंकराला आश्चर्य वाटले. ते वैकुंठास गेले. तेथे विष्णूला व सर्व देवांना संदीपकांचा वृत्तांत सांगितला. विष्णूंना मोठे नवल वाटले. त्या गुरु शिष्यांना भेटण्यासाठी ते स्वतः काशीस आले. संदीपकाची गुरु सेवा पाहून परम संतुष्ट झाले. त्यांनी संदीपकाला दर्शन दिले व म्हणाले, तुझी एकनिष्ठ सेवा भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. गुरुभक्त शिष्य मला जीव की प्राण वाटतात. मी त्यांचे सर्व मनोरथ पुरवतो. तेव्हा तूही वरदान मागून घे. संदीपक म्हणाला, देवा, गुरु हेच माझे सर्वस्व आहे. माझ्यासाठी गुरु हाच देव, गुरु हेच तीर्थ, गुरु सेवा हाच परमार्थ आहे. गुरु वाचून कोणीही मोठा नाही. माझ्या गुरूंनी मला सर्व काही दिलेले आहे. हे प्रभू, हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांनाही तुम्ही दर्शन देत नाही, तेथे मी तुमचा भक्त नसूनही मला दर्शन दिलेत. यातच गुरु महात्म्य किती थोर आहे हे स्पष्ट होते. म्हणून तुम्हाला काही द्यायचेच असेल तर माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ होऊन माझ्या हातून उत्तरोत्तर चांगली गुरुसेवा घडावी यासाठी आशीर्वाद द्या. ऐकोनी दीपकाचे वचन, संतोषी जाहला महाविष्णू. सांगतसे विस्तारोनु, तया दीपका प्रती देखा. गुरुभक्ती करिसी निर्वाणेसी, म्हणून जाहल संतोषी. जे भक्ती केलीस गुरुसी, तेची आम्हासी पावली. जो नर असेल गुरुभक्त जाण, तोची माझा असे प्राण. त्यासी वश्य झालो आपण, जे जे मागेल ते म्या द्यावे. सेवा करीती माता पिती, तेची सेवा मज पावती. पती सेवा स्त्रिया करीती, तेची मज पावतसे. एखादे भल्या ब्राह्मणासी, यती योगेश्वर तापसी. नमन करीती भक्तांसी, तेची मज पावे जाणा. ऐसे ऐकोनी दीपक, नमिता झाला आणिक. विनवितसे ऐक, सिद्ध म्हणे द्विजासी. ऐक विष्णू ऋषिकेशी, निश्चय असे माझे मानसी. वेदशास्त्रादी मीमांसी, गुरु आम्हासी देणार. गुरु पासून सर्व ज्ञान, त्रयमूर्ती होती आम्हा अधीन. आमोचा देव गुरुची जाण, अन्यथा नाही आपणासी. सर्व देव सर्व तीर्थ, गुरुची आम्हा असे सत्य. त्याचे नि आम्हा परमार्थ, केवी दूर असे सांग. समस्त योगी सिद्धजन, गुरु वाचुनी नाही ज्ञान. ज्ञान होताची ईश्वर आपण, केवी दूर असे सांग मज. जोवर द्याल तुम्ही मज, श्री गुरु देता काय चोज. या कारणे श्री गुरुराज, भजतसे परियेसा. संतोषोनी महाविष्णू,
म्हणे धन्य धन्य माझा प्राणू, तुझी शिष्य शिरोरत्न, भोळा भक्त तूच माझा. काहीतरी माग आता, वर देईन सर्वथा, विश्वनाथ आला होता, दुसरेन आलो आपण देखा. आमचे मन संतोषी, वर माग जो तुझे मानसी, आम्ही जाहलो तुझ वशी, जे पाहिजे ते देऊ आता. दीपक म्हणे विष्णूसी, जरी वर आम्हा देसी, गुरु भक्ती होय अधिक मानसी, तैसे ज्ञान आणिक द्यावे. गुरु स्वरूप आपण ओळखे, तैसे ज्ञान देई सुखे, या परते न मागे आणिके, म्हणून चरणी लागला. दिधला वर शांड पाणी, संतोषोनी बोले वाणी, ऐके दीपक शिष्य शिरोमणी, माझा प्राण सखा होसी. तुवा ओळखिले गुरुसी, देखिले दृष्टी परब्रह्मासी, आणिक जरी आम्हा पुससी, सांगेन ऐक एक चित्ते. लौकिक सुबुद्धी असे जैशी, धर्माधर्म सुमनेसी, उत्कृष्टा होनी उत्कृष्टेसी, स्तुती करी गा श्री गुरुते. जे जे समय श्री गुरुसी, तू भक्तीने स्तुती करीसी, तेणे आम्ही होऊ संतोषी, तेचे आमची स्तुती जाण. वेद वाचिती सांडेसी, वेदांत भाष्य अहर्निशी, वाचिती जन भक्तीसी, आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत, गुरुची ब्रह्म ऐसे म्हणत, याची कारणे गुरु भजता, सर्व देव तुझ वश. गुरु म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये बुडतांची क्षण, केवी होय परियेसा. जयाचे हृदय श्री गुरु स्मरण, तोची त्रैलोक्य पूज्य जाण, अमृतपान सदा सगुण, तोची शिष्य अमर होय. यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्राह्मण्यस्यहि, अनुग्रहे भवे नृणा, सेव्यता सद्गुरुस्तदा. आपण अथवा ईश्वरू, ब्रह्मा देत जोकावरू, फलप्राप्ती होय गुरु, गुरु त्रिमूर्ती याची कारणे. ते ऐकून विष्णूंना परमानंद झाला. ते म्हणाले, संदीपका, तू धन्य आहेस, धन्य तुझी गुरुभक्ती. अरे, गुरुची माता पित्यांची सेवा करणारे पर्यायाने आमचीच भक्ती करीत असतात. सर्व वेदशास्त्रांचे हेच सार आहे. आम्ही गुरुसेवकांच्या अधीन असतो, म्हणून सर्व उपासनांमध्ये गुरुसेवाच श्रेष्ठ आहे. गुरु म्हणजे परब्रह्म, गुरु म्हणजे अमृताचा सागर. अखंड गुरुस्मरण करणारे त्रैलोक्यात पूज्य होतात, निज कीर्तीने अमर होतात. तुझी गुरुभक्ती व गुरुसेवा सतत वृद्धिंगत राहील, असा मी तुला वर देतो. ऐसा वर दीपकासी, दिधला विष्णूने परियेसी, ब्रह्मा सांगतसे कलिसी, एक चित्ते परियेसा. वर लाधोनिया दीपक, गेला गुरुचे सन्मुख, पुसतसे गुरु ऐक, तया शिष्या दीपकासी. ऐक शिष्या कुळ दीपका, काय दिधले विनायका, विस्तारोनी सांगेनिके, माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी, वर दिधला ऋषिकेशी, म्या मागितले ऐसी, गुरु भक्ती व्हावी म्हणून. गुरुची सेवा तत्परेसी, अंतकरणी दृढ शुद्ध ऐशी, वर दिधला संतोषी, दृढ भक्ती तुमचे चरणी. संतोषोनी तो गुरु, प्रसन्न झाला साक्षात्कारू, जीविते होय तू स्थिरू, काशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्वसिद्धी, तुझे द्वारी नवनिधी, विश्वनाथ तुझे आधी, म्हणे गुरु संतोषे. तुझे स्मरण जे करीती, त्यांचे कष्ट निवारण होती, श्रियायुक्त ते नांदती, तुझ्या स्मरण मात्रेसी. येणे परी शिष्यासी, प्रसन्न झाला परियेसी, दिव्य देह तत्क्षणेसी, झाला गुरु वेद धर्म. शिष्याचा पहा वयावासू, कुष्ठी झाला होता क्लेशू, तो तापसी अति विशेषू, त्यासी कैचे पाप राहे. लोकानुग्रह करावयासी, गेला होता पुरी काशी,
काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी, पाप जाय सहस्त्र जन्मीचे. तया काशी नगरातू धर्म अथवा अधर्म ऋतू, वास करीती नर क्वचितू, पुनर्जन्म नाही जाणा. सूत म्हणे ऋषीश्वरासी, येणे परी कलिसी, सांगे ब्रह्मा परीयेसी, शिष्य दीपक आख्यान. वर देऊन विष्णू अंतर्धान पावले. हा वृत्तांत संदीपकाने श्री गुरूंना सांगितला. तेव्हा त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले. ते म्हणाले, हे शिष्योत्तमा, तू या काशी क्षेत्री चिरकाल निवास करशील. तुला नवविधी म्हणजेच कुबेराकडे असलेले महापद्म, पद्म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, कुंद, नील व खर्व असे सर्व संपत्तीचे ठेवे प्राप्त होतील. काशी विश्वेश्वर तुझ्यावर नित्य प्रसन्न राहतील. जे तुझे स्मरण करतील त्यांचे दैन्य, दुःख व कष्ट यांचे निवारण होऊन ते सुखात, आनंदात व वैभवात राहतील. बोलणे पूर्ण होताच वेद धर्म दिव्य देही झाले. ते महातपस्वी होते. त्यांच्याकडे पाप कुठून असणार? निज शिष्याची परीक्षा घेण्यासाठीच ते कुष्ठरोगी झाले होते. त्यानंतर लोकांच्या कल्याणासाठी ते आपल्या शिष्यासह काशीतच राहिले. सूत म्हणाले, श्रोते हो, अशा प्रकारे ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरु महात्म्य समजावून सांगितले. सिद्ध म्हणे नामकरणी, दृढ मन असावे याची गुणी, तरीच तरेल भवानी, गुरु भक्ती असे येणे विधी. यत्र यत्र दृढा भक्तिर्यदा यस्य महात्मना, तत्र तत्र महादेवः प्रकाशमुपगच्छति. दृढ भक्ती असे जयापाशी, त्रिकरण सह मानसी, तुची लादे ईश्वरासी, ईश्वर होय तयावश. गंगाधराचा नंदनू, करीतसे श्रोतया नमनो, न म्हणावे न्यून पूर्ण, माझे बोबडे बोलासी. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो, नृसिंह सरस्वत्युपाख्याने, सिद्ध नाम धराका संवादे, शिष्य दीपकाख्यानम नाम द्वितीयोध्यायम. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. संदीपकांची गोष्ट सांगून सिद्धयोगी नामधारकास म्हणाला, गुरूंची थोरवी लक्षात घेऊन त्यांची दृढ भावाने सेवा भक्ती करावी. अशा सद्भक्तांवर शंकर नेहमीच प्रसन्न असतो. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.